अमळनेर ते कन्हेरे फापरे आबा प्रिप्पी रस्त्यावर पावसाआधी साईट पट्ट्या खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती। अमळनेर साभा उपविभाग बांधकाम विभागाचे माजी उपविभागीय अभियंता महाजन यांच्या अंतर्गत या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध होतं। तसंच या रस्त्याचे ठेकेदारांकडे शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांची मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतल्याचं सिद्ध होत आहे। म्हणून या रस्त्यावर खड्डे साईट पट्ट्या तसेच या रस्त्याची क्वालिटी अत्यंत निकृष्ट दर्जाची असून यावर कार्यकारी अभियंता सुभाष राऊत साहेब यावर कारवाई करतील का? कारण कार्यसम्राट आमदार अनिल पाटील यांनी मोठ्या कष्टाने या रस्त्यासाठी लाखो रुपयांचा निधी दिला, परंतु तो निधी काही टक्केवारीसाठी या रस्त्याला खड्ड्यात टाकण्याचं काम ठेकेदाराने व बांधकाम विभागाने केल्याचं सिद्ध होतं। पावसाळा येण्याआधीच या रस्त्यावर पाणी साचत असेल तर पावसाळ्यात हा रस्ता किती धोकादायक असेल ते सांगता येणार नाही। गेल्या आठवड्यात एका महिलेला रस्त्यावरच प्रसूती करण्याची वेळ आली, तसेच मुलांच्या वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अत्यंत या रस्त्यामुळे अनेकांचा जीव गमावला, परंतु या विभागाने शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांची कमाई लाखो रुपयांची झाल्याचं बोललं जातं। म्हणून या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार याकडे सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून आहे। आपण अमळनेरहून कन्हेरे फापरे रस्त्यावर जात असताना शाळेच्या मुलांनी आपल्याला बांधकाम विभागाचा कारभार आणि रस्त्यावर खड्डे कशामुळे पडले, रस्त्यावरची साईडपट्टी कोणामुळे गेली, रस्त्यावरची साईडपट्टी जाण्याचे कारण टक्केवारीमुळे गेली। कारण शाखा अभियंता असो व कनिष्ठ अभियंता असो व उपविभागीय अभियंता असो यांना ठेकेदारांकडून टक्केवारी पाहिजे, म्हणून या टक्केवारीमुळं आज या रस्त्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे। यावर माजी आमदार हे देखील बोलायला तयार नाही व मंत्री व आमदार आजचे देखील हे देखील त्यांच्यावर लगाम घालण्यामध्ये अपयश ठरले आहे। आज आपण शाळेच्या मुलांना विचारू, त्यांनी एवढ्या मोठ्या पाण्याच्या खड्ड्यातून गाडी टाकली व त्यांना काय त्रास होतो ते आता सांगतील। नाव काय तुझं? यश गुलाब पाटील. तुझं नाव काय बेटा? तुझं? हितेश गणेश पाटील. प्रणव पाटील. विश्वराज विजय तुषार पाटील. तुम्हाला काय वाटतं आता या रस्त्यांचं काम पाण्याच्या अगोदर झालं पाहिजे का? हो झालं पाहिजे. आणि नाही झालं तर काय होणार आहे? ऍक्सिडेंट होणार. आणि मग याची जबाबदारी कोण? सरकार. बरोबर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.